नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना इस्रोच्या वतीने अंतराळातील माहिती देण्यासाठी शहरातील अशोका विद्यालयात विक्रम साराभाई अंतराळ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी इस्रोच्या अंतराळ प्रवासातील विविध मॉडेल्सच्या आधारे विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली। इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यांच्या विक्रम साराभाई अंतराळ प्रदर्शन अशोका 3 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात उपग्रह, प्रक्षेपण वाहने, भारतीय अंतराळ मोहिमांची उपकरणे आणि तंत्रज्ञान यांची 16 सविस्तर प्रमाणबद्ध मॉडेल सादर करण्यात आली आहेत। त्यासोबत भारताच्या अंतराळ प्रवासाचा आढावा देणारी प्रभावी दृकश्राव्य सादरीकरणेही आहेत। अभ्यागतांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करून प्रत्येक मॉडेलचे महत्त्व समजावून सांगत आहेत। खगोलशास्त्र आणि अंतराळ विज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी पुढील पिढीला प्रेरित करणे आणि त्यांच्यात जिज्ञासा निर्माण करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश असल्याचं इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। तो हम लोग अहमदाबाद से आए हैं अंतरिक्ष उपयोग केंद्र, और ये जो हम उसके लिए बच्चों के लिए 16 मॉडल लाए हैं, उसके पैनल लाए हैं। उसमें मंगलयान है, चंद्रयान है, गगनयान है, और हमारे फ्यूचर में कौन और से रॉकेट सैटेलाइट आने वाले हैं। तो वो बच्चे चंद्रयान 3 के बाद लोगों का जागरूकता बढ़ गई, हर कोई इसके बारे में क्यूरी करने लग गया। अहमदाबाद तो हर कोई नहीं आ सकता, या इसरो हर जगह नहीं आ सकता। तो हम क्या है कि गांव के बच्चे, इन बच्चों को एक क्यूरियोसिटी और उनको बताने के लिए, एक्सपोजर के लिए हम यहाँ आए हैं। फिर साथ में हम उनको एक वीडियो दिखाते हैं कि इसरो की क्या जर्नी है। कि आप साइकिल से एक जो हम लोग लेके आए थे, रॉकेट लेके लॉन्च किया था, आज हम मंगलयान, चंद्रयान और वो सब बना रहे हैं। मॉडल्स में क्या क्या है? मॉडल्स में हमारे पास में जो मंगलयान गया है, आदित्य है, चंद्रयान है। हमारे जो 2 तरह के जो रॉकेट हैं, GSLV और PSLV, जो आपका पोलर सैटेलाइट लॉन्च व्हीकल होता है, जो नॉर्थ से साउथ घूमता है इस तरह से, और एक होता है 36,000 पे रिमोट सेंसिंग पर्पज के लिए। और इसके बाद हम एंड में बच्चों को ये दिखाते हैं कि रॉकेट जो लॉन्च करते हैं, तो एक वाटर रॉकेट दिखा रहे हैं जिसमें पोटेंशियल एनर्जी काइनेटिक एनर्जी बदलती है। उसमें बड़े बड़े बच्चों को उत्साह इथे आलेल्या स्कूल्सला आणि ग्रुप्सला आम्ही इस्रो सेंटर्स बद्दलची माहिती देतो आहे। तिथे काय बनतं, कसं असतं आणि एका रॉकेट मागे किती मेहनत असते ते आम्ही लोकांना सांगत आहे। कारण लोकांना कधी कधी असं वाटतं की रॉकेट खूप पटकन बनवले जातात, असं नसतं। खूप रिसर्च असते त्याच्या मागे, आणि त्याच्याबद्दल आम्ही हा एक सिंपल मॅप दाखवला सगळ्यांना, ज्याच्यावर मॅप मध्ये आम्ही सगळे इस्रो सेंटर्स कुठे कुठे लोकेटेड आहे त्याच्यावर माहिती देत आहेत लोकांना। लोकांना वाटतं इस्रो सेंटर्स असेच लोकेटेड आहेत, पण नाही, ते स्ट्रॅटेजिकली लोकेटेड आहे। खूप विचार करून लोकेटेड आहेत हे सगळे सेंटर्स। तर बेसिकली आम्ही नॉर्थ महाराष्ट्र काय महाराष्ट्रातली एकमेव संस्था आहे जी इस्रो सर्टिफाईड स्पेस ट्युटर आहोत। तर ह्याच्यामुळे आमचे जे बोलाचाली इस्रोशी खूप फ्रिक्वेंटली चालत असतात। सो बेसिकली इस्रोचा हा जो उपक्रम आहे की ह्यांना प्रत्येक जगाच्या स्पेशली भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचायचं असतं, आणि इस्रोचे मिशन काय आहे, इस्रो कसं सुरू झालं, इस्रोच्या स्ट्रगल्स कशा आहे, हे सामान्य माणसापर्यंत पोहोचवायचे असतात। सो आता त्यांनी काय केलंय, त्यांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही येऊन तुमच्या मुलांना ट्रेन करू, आणि तुमची मुलं ह्या सगळ्या जवळजवळ आतापर्यंत 10,000 मुलं हे सगळं एक्झिबिशन बघून गेले आहे। सो इस्रोच्या सायंटिस्टनी 2 तास आमच्या मुलांना ट्रेन केलं, काय बोलायचं, कसं बोलायचं, प्रत्येक भाषेमध्ये कसं बोलायचं। आणि मग आम्ही काय केलं आहे, अशोका या संस्थेने काय केलं आहे की त्यांच्या बसेस सगळ्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या शाळा, दुर्गम क्षेत्रातल्या शाळा, आदिवासी ह्याच्यातल्या शाळा, तिथे बसेस पाठवलाय, आणि त्या मुलांना भरभरून या संधीचा लाभ कसा घेता येईल हे आम्ही बघितलं।